स्वामी समर्थ प्रकट कथा। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात। त्यांच्या प्रकट होण्याबाबत अनेक कथा लोकपरंपरेत सांगितल्या जातात। त्यातील एक सर्वाधिक प्रचलित कथा प्रकट होण्याची कथा। महाकालीन काळात दत्तात्रेयांनी विविध अवतार घेतले। त्या परंपरेत श्री नारसिंह सरस्वती यांनी नवनाथांच्या चरणी दीर्घ तपश्चर्या करून देहत्याग केला व मी पुन्हा लोककल्याणासाठी अवतार घेईन असा संकल्प केला। अत्यंत दीर्घ काळानंतर सुमारे 300-400 वर्षे नर्मदा तापी परिसरात कठोर तप करून तेच दत्तस्वरूप श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले। प्रकट होण्याचे स्थान। लोकश्रुतीनुसार स्वामी नर्मदा तापी परिसरातील कर्दळीच्या घनदाट अरण्यात साधना करत होते। एकदा तेथील काही साधूंनी दिव्य तेजस्वी पुरुष पाहिला। त्या तेजस्वी साधूंच्या देहातून विलक्षण ओज प्रकट होत होते आणि त्यांनी सांगितले, मी अक्कलकोटला जाणार आहे, तेथे माझे कार्य आहे। यानंतर ते चालत चालत महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि तेथे लोककल्याण, चमत्कार आणि उपदेश यांची विपुल परंपरा सुरू झाली। स्वामींचे प्रकट स्वरूप। स्वामी समर्थ हे उंच, तेजस्वी, प्रखर दृष्टीचे, निर्भय व अनाघात संन्यासी स्वरूपात दिसत। ते कधी कधी क्षणात प्रकट व अदृश्य होत। लोक म्हणत की देव स्वतः अवतार धारण करून आला आहे। त्यांच्या सान्निध्यात लोकांचे दुःख, रोग, शंका यांचा नाश होत असे। भक्तांमध्ये प्रचलित श्रद्धा। भक्त मानतात की श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत। ते आजही सूक्ष्म रूपात अक्कलकोट व सर्व जगात कार्यरत आहेत। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा दिलासा आजही भक्त अनुभवतात।